नाही म्हणले ना आमचं बोलणं चालू आहे त्याच्यात
आपल्या ओबीसीचे नेते आपले दैवत आले सर्वांनी शांत राहा. या ठिकाणी या 5 दिवसापासून अन्न पाण्यापासून आम्हाला उपोषणासाठी बसले. या दोन्ही संघर्ष योद्ध्यांना पाठबळ देण्यासाठी या ओबीसीच्या संघर्षाला मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थाने या दोन संघर्ष योद्ध्यांच्या जोडीला पंकजाताई धरून आलेले त्यांचा खऱ्या अर्थाने या दोन्ही संघर्ष योद्ध्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या देशातील प्रथम ऑर्डरचा निर्माते आणि आमदार या चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नारायणरावजी मुंडे साहेब 2 मिनिटं गेले आपल्या भावना व्यक्त करतील. त्यानंतर आपल्याला साहित्य आणि वक्तव्य सांगायचे आणि विनंती आज वाले दोन झाले लष्कराचे हाके आणि गाडवाले उपोषणाला बसलेले आहेत. आता मी येण्याचं कारण सरकारी नाही तर विरोधी पक्ष आहे. मी इथे आलेली आहे की वंचितांची लढण्याची वसा मुंडे साहेबांनी दिला ते म्हणून मी इथे आलेली आहे. आणि मी काहीही न करत आले कारण 2 दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेलेले आहे. मला भेटल्या आता आमचे म्हणून लक्ष्मण रडायला लागले. लक्ष्मणाला काय वाटतंय तुम्हाला काही 4 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या नंतर मला पाहून रडू येते. परिस्थिती आधार असल्यामुळे मी असा विचार केला कुठे राजकीय वळण नाही आलं पाहिजे. मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते आणि ते सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्याला शब्द दिले. आणि मी हे स्वतःहून सरकार आलं कारण म्हणून कृषी मंत्री आहेत पालकमंत्री आहेत भेटलेले
त्यामुळे आता सरकारला मला टेलिफोन म्हणण्याची गरज नाही. मी सांगते की सरकारकडे बंद आम्ही तुमच्या आमचे मुंडे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आम्ही जनतेचे आधीचे आमदार झालेले तेव्हापासून ते काम करत आहेत. आज यांचं म्हणणं ऐकावं सर्वांनी ही सर्वात महत्वाची माझी माहिती आहे. आंदोलन या राज्यात देशात कोणीही कर्तव्य लोकशाही त्यांचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीपासून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलनांना तेवढं सन्मानही देण्याची आवश्यकता आहे आणि त्याला गांभीर्याने देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटलं की इथे सुद्धा मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन यांचं ऐकलं पाहिजे आणि यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक निभा करण्यासाठी आहे आणि ते सरकारच्या माध्यमातून याचा न्याय देण्यासाठी आहे. पण इथे या भावांना पाणी सोडले त्यांची तब्येत खालावत आहे. चेहरे त्यांचे टवटवीत आहेत. त्या संघर्ष हा पाठीला तुझलेला आहे आणि त्यामुळे 5-6 दिवस जरी उपाशी राहिला तर घटका विमुक्त उपाशी दिसत नाही. उपाशी राहिल्याची सवय त्यांची डोंगर कपाळात जाऊन जीवन बनवणारा हा माझा सामान्य वंचित असा समाज त्या समाजाचे काय आवाज आहे आवाज ऐकायलाच पाहिजे सरकारने असा माझा आग्रह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे. त्यांचा भाऊ दोघा भावांनी मागण्या मांडल्या त्या मागण्यामध्ये अनेक मागण्या आहेत. पण ओबीसीच्या आरक्षणाला सरकार कसा नाही लागत हे आम्हाला समजावून सांगा. सर्टिफिकेट ओबीसीचे जात असतील तर त्याचा एक श्वेतपत्रिका काढून त्याच्याबद्दल निर्णय घ्या ही साधी मागणी आहे. वैध वंचित समाजाला वैध पद्धतीने दिला गेलेला हक्काला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने जर सर्टिफिकेट दिले जात असतील चुकीच्या पद्धतीने तर ओबीसी आरक्षणाला धोका लागत नाही असं बोललं जात असेल तर याच्याबद्दल यांचं समाधान तुमचं समाधान माझं समाधान सरकारने द्यावं आणि या लोकांच्या शोधामध्ये पाणी घालून त्यांना पोषण सोडवण्यासाठी सरकारने यावं अशी माझी मागणी आहे. मी माझ्यातून थोडा असं म्हणणे आहे माझी थोडी वाटत आहे. मी थोडी मोठी नाही. सरकार म्हणून मला विनंती करते की ज्या सन्मानाने उपोषण या राज्यात सोडली जातात त्या सन्मानाने या रोगाचं उपोषण सोडलं जाते. माझे दोन्ही बंधू आज सर्व राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी आणि यांच्या मागण्या ज्या आहेत त्या टाईमनी या ठिकाणी माझ्याकडून सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये मी असल्यामुळे अपेक्षित मी सुद्धा सरकारला या सरकारच्या समोर मांडणार आहे हे आपल्याला या निमित्ताने मी आजही या ठिकाणी माझ्या दोन्ही बंधूंना उपोषण करताना भेट देण्यासाठी आलो आणि भेट देताना भलेही मंत्रिमंडळात मी मंत्री असलो तरी आज भेट देताना माझी भावना नक्कीच वेगळी आहे आणि ती भावना माझी आपण सर्वजण समजून घेऊ. ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचा कुणालाही कुठल्याही गोष्टी आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही.
ही भूमिका सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे. पण सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतर सुद्धा बहुसंख्य समाजामध्ये जर गैरसमज या बाबतीत होत असेल तर सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी स्वयंस्पष्ट या ठिकाणी नेमकं काय करणार आहे हे सर्वच समाज बांधवांना सांगितलं गेलं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी माझी सुद्धा. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आज ज्या काही मागण्यासाठी आमचे दोन संघर्ष योद्धा इथं घोषणा दिसले त्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे. आजपर्यंत ज्या ज्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला नाही, या दोन आंदोलनकर्त्याला नाही, तर यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्याला सरकारने दिला पाहिजे ही भूमिका ही खरी गोष्ट आहे. याचा प्रसंग अशी वेळ या पूर्वी महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये. पण ती मधल्या काळापासून ज्या पद्धतीने यायला लागली ही परिस्थितीचा विचार सुद्धा सरकारला करावा लागेल आणि सरकारमध्ये राहून सरकारला विनंती करून सरकारला या ठिकाणी मी आपली भूमिका स्पष्टपणाने सांगणार आणि आजपर्यंत देशातल्या आणि राज्यातल्या ज्या ज्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनाच्या मागण्याला सरकारने सन्मान दिला तो सन्मान या आंदोलनाला या त्यांच्या मार्गाला सुद्धा सरकारने दिला पाहिजे. या भेटीच्या अंती ज्या काही गोष्टी चर्चेच्या अंती माझ्या लक्षात आल्या त्याची मुळात सरकारमध्ये या ठिकाणी तोडगा तिघांनाही करून या ठिकाणी लवकरात लवकर जो समज गैरसमज या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे. ही भूमिका स्पष्टपणाने उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे. धन्यवाद. एका गोष्टीसाठी विनंती करणे कारण तुम्ही बोलत होता तुमच्या आयुष्यावर येणाऱ्या वापरू नका. कोणी आपल्या काम करते त्यांना वापरू नका. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा आणि आपल्या सेवा करण्याची नशीब कायम करा. एवढी मला बोलत होते मी बघितलं नंबर आहे आणि आपल्याच कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये आनंद नव्हता, कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये नव्हता. त्यासाठी माणूस कायम बोलण्याची भाषा नव्हती. त्यामुळे मला वाटतं हे कायम बोलत पाहिजे. त्यामुळे तुमच्या घोषणांमध्ये तुमच्या बोलण्यांमध्ये कुठेही कितीही उत्साह आक्रमण असेल तर उत्तर करायला आमची एकच विनंती स्वतःची काळजी घ्या. आमची एकच विनंती आपल्या
त्यांनी मला सांगितलं ओबीसी चळवळीचे खऱ्या महाराष्ट्रामध्ये